हाओ हा कुणाशी बोलताय? नाही कुणाशी नाही. लग्नानंतर बायको नवऱ्याला बोलू देत नाही ना, म्हणून स्वतःशीच बडबड करतो. हो का? मग आधी आवरा आणि मग बायकोशी वाटेल तितका वेळ बोला. अजून ब्रश पण नाही केलाय तुम्ही. घ्या हा आवरा पटकन. काय हो, तुम्ही माझ्यापासून काय लपवत तर नाही ना? इथं कुणी होतं का? एक गाय आहे आणि दुसरा मी. दिसतंय दुसरं कोण? बर आवरा. आलीजी काय करता तुम्ही? गाईला वैरण घालते. कशाला? अहो मी आहे ना, मी टाकतो वैरण. हे त्या नवरा उपाशी त्याच्या नाश्त्याचं बघा. खायला वैरण काय टाकताय? नाश्ता बनवून आली आहे मी. आणि गाईला चारा घातलेलं चांगलं असतं, पुण्य लाभतं. अहो थोडंसं पुण्य मला बी कमवू द्या. बायकोच्या कामात हातभार लावतो मी बी. मी टाकतो वैरण, तुम्ही आंघोळीचं पाणी काढा, नाश्त्याचं बघा. मला आवरून निघायचंय. बर या. माझी माधुरी कुठं गेली हो? कुठं गेली काय माहिती, तिच्या घरचे शोधून वैतागले फार. बघ ना, आणि पैसे पण नाही तर माधुरी पण गायब आहे. अहो माधुरीच्या नका रडू. मामा गेलेत ना शोधायला, सापडेल कुठेतरी. असेल इथंच माधुरी. अहो माधुरीची आई रडू नका. आज माधुरी नवरी आहे, गेली असेल मेकअप करायला पार्लर मध्ये. कुठं रडू नका तुम्ही. हे बघ मामा आला. सापडली का माधुरी? कुठं आहे ती? तुम्ही सागर तुमच्या सोबत आली आहे ना, ती तुम्ही आणलं तिला तुमच्या सोबत. अहो अशी कशी गाव ना माधुरी? आज तिचं लगीन आहे. अहो तेच तर, अख्खं गाव पालतं गाठलं पण कुठंच नाही गावली. अहो गावातल्या कुठल्याच माणसाला ती दिसली नाही. अगं शांत, शांत हो. आपण शोधू तिला, नाहीतर पोलिसात तक्रार करू. तू रडू नकोस ग. तू गप. तुझ्या पोरीचं लगीन कसं होतं ते बघतो, ती कशी हेलिकॉप्टर मध्ये बसते ना ते बघतो. आता तुला धावतोच मी. हे घे. पाक्या, मला एक सांग. हे बघ, काल तुझी आणि हिम्मतरावची भांडणं झाली होती बरोबर? मग हिम्मतरावनंच माधुरीला पळवून नेली नसेल कशावर? हिम्मतराव खोनशिया, त्यानं मला काल धमकी दिली होती. त्यानंच कांड केला असणार आहे. मी त्याला आता सोडणार नाही. रातचं धडपडायची काय गरज होती हो तुम्हाला? लाईट लावून जायचं ना किचन मध्ये. तेव्हा लाईट होती का? तुमची धडपडायची सवय नाही, कधी थांबणार आहे कोणास ठाऊक. तेव्हा तेव्हा काही ना काहीतरी मागे लागलेलंच आहे तुमच्या. जरा म्हणून कसला विचार करायचा नाही, मग हे समजा असंच होणार ना. त्याला कशाला हात लावती? काय आहे हो या पिशवीत? तुला काय करायचंय? काही बी असेल. 15 लाख रुपये आहेत, नेऊन दे जा तुझ्या भावाला.
झालं घसरली का गाडी माझ्या भावावर परत? हे बघा, आज माझ्या भाचीचे लगीन आहे. निदान आज तरी शांत राहा की. हा, तुला लवकर आवरून जायचं असेल नाही का? भावाचं हेलिकॉप्टर येते ते बघायला. येतं हेलिकॉप्टर त्याचं. अहो, हे रगात कोणाचं लागलंय कपड्याला? दादा, दादा ये आतमध्ये. दादा, दादा इथे काय करतोय? चल चहा प्यायला. काल रात्री आपल्या घरात जो चोर शिरला होता त्याच्याबद्दल काही पुरावे सापडतात का ते पाहतोय. सापडलाय पुरावा. काय पुरावे सापडलाय? त्याच्या पावलांचे ठसे. याच दिशेनं पळून गेला तो. दादा काहीतरीच काय? तर ह्या रस्त्याने केवढी माणसं जातात दिवसभरात. ते बरोबर त्याच व्यक्तीचे ठसे असतील असं थोडीच आहे. याच दिशेला पळून जाताना त्याचा आवाज ऐकलाय मी. आज पुरावा सापडलाय, माणूसही सापडेल. जामकर साहेब, ओ जामकर साहेब, अहो चला 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 लवकर चला. पक्या मामाच्या घरी चोरी झाली. इथे आला होता, इथे नाही जमला म्हणून तिकडे गेला. अरे देवा, म्हणजे माधुरीला घेऊन पळाला काय? म्हणजे सकाळपासून माधुरी गायब आहे. अच्छा, चोरीही झालीये, माधुरीही गायब आहे. म्हणजे अहो काय विचारते मी? कोणाचं म्हणजे? माझंच आहे. मी काय सुरा घेऊन लोकांचे गळ कापत फिरतोय का दुसऱ्याचं रगत लागायला? माझंच रगत लागले. ते माझ्या पायाला लागला ना सुरा, तवा सुरा साफ करत होतो, कपड्याला लागला असेल. आणि ते कपडे नीट धुवा जरा, नाही तर गावभर सगळे लगेच विचारायला लागतील कोणाचं रगत लागलं, कोणाचं रगत लागलं. धुवा चांगला. श्यामल, श्यामल, ए श्यामे. काय झालं आत्या? अगं ह्याला रगात लागलंय ना, तेव्हाच नीट धुवून काढ आणि कापड बी चांगली भिजवून ठेव. होय, पाण्यातच भिजू ना? श्यामे, अगं पाण्यातच भिजवतात ना? नाही म्हणजे साबणाच्या पाण्यात भिजवायचेत का असं विचारायचं होतं. होय बाई, साबणाच्याच पाण्यात भिजवायचे. म्हणजे नेहमीच सारखं. हा, अहो जाताना काहीतरी खाऊन जा. सुरा तर पायाला लागला होता, रक्त बंडीला कसं काय लागलंय? म्हाताऱ्यानं कारण चांगलं शोधून काढलंय.